एक मोठी बातमी समोर येतेय। अखेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना धक्का बसलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र गेल्याची सूत्रांची माहिती आहे। कोकाटेंचं खाते बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सूचित केलं गेलंय। तर कोकाटेंची क्रीडा मंत्रीपदी गच्छंती तर दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्रीपदी आता वर्णी लागणार असल्याचं समजतंय। आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी समोर येतेय। माणिकराव कोकाटे यांची क्रीडा मंत्रीपदी गच्छंती होणार आहे, तर दत्तात्रय भरणे आता त्यांची कृषी मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची ही सूत्रांकडून आता माहिती प्राप्त होतीये। कोकाटेंच्या खाते बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र देत ही सूची केलेली आहे। यानंतर आता सूत्रांची ही माहिती प्राप्त होतीये। याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। उमेश, कोकाटेंची आता क्रीडा मंत्रीपदी गच्छंती तर दत्तात्रय भरणे आता कृषी मंत्रीपदी त्यांची वर्णी लागणार असल्याचं समजतंय। काय याबद्दलची अधिक अपडेट? कृपा, पावसाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं आणि पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांचा एक व्हिडिओ बाहेर आला, ज्याच्यामध्ये ते मोबाईलवर रमी खेळतानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना जे ते उदाहरण आलं नाही, माणिकराव कोकाटे यांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा यासाठी विरोधकांनी देखील सत्ताधारी असतील, राज्यपाल असतील यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती। आणि आता अशी माहिती मिळते की स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले आहे की थेट त्यांना पदावरनं किंवा कृषी मंत्रीपद न जाता त्यांना आता त्यांची गच्छंती जी आहे ती क्रीडा मंत्रालयावरती करण्यात आली आणि त्यांना पुढे क्रीडा मंत्री म्हणून त्यांना जी जबाबदारी आहे ती देण्यात येणार आहे। मात्र दत्ता भरणे यांच्याकडे ही क्रीडा मंत्री जबाबदारी या आधी होती, त्यांना आता कृषी मंत्री करणारे अशा प्रकारचा खांदेपालट जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनंतर किंवा मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर केले जाणार आहेत। याबाबतचं पत्र जे आहे ते अजित पवारांनी आता मुख्यमंत्र्यांना दिले असल्याची माहिती मिळते। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सातत्याने जी माणिकराव कोकाटे यांची राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती, मात्र जी सरकारकडून माहिती मिळत होती की थेट माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरून काढलं जाणार नाही, तर त्यांना खांदेपालट दिले जाईल, कुठल्या इतर खात्यावर त्यांची गच्छंती केली जाईल अशा प्रकारची माहिती होती। आणि आता यावरची पुष्टी होते की जवळपास त्यांचं कृषी खातं जे आहे ते जाणार आहे आणि त्यांना आता क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी दिली जाणार आहे। क्रीडा मंत्रालयाची जी जबाबदारी दत्ता भरणे यांच्यावर होती त्यांना कृषी खातं दिलं जाणार आहे। कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने याबाबतच्या चर्चा होत होत्या। अशीही चर्चा होती की धनंजय मुंडे हे कृषी खाते आपल्याला मिळावं यासाठी मुख्यमंत्री असतील किंवा मग उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्या गाठीभेटी घेताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात यायचं होतं, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ज्या काही चर्चा सुरू झाल्या त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता, मात्र त्यांना आता परत मंत्रिमंडळात कमबॅक करायचं असेल तर त्यांच्याकडे हे एक ऑप्शन होतं आणि त्यामुळे यासाठीची लॉबिंग सुरू होती। मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार कोकाटे यांची गच्छंती जी आहे क्रीडा मंत्रालयावर झालेली आणि क्रीडा मंत्रालयाची धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।